वेलकम यूट्यूब चॅनेल. तर बघू शकते, नमस्ते मंडळी. तर मी बनवू लागले चपाती झाल्यानंतर एका साईडला भात ठेवणार आहे आणि एका साईड काय बनवणार आहे माहिती, चिकन. तर मित्रांनो बहिणींनो, तर माझ्याकडे तर पैसे नव्हते, तर असंच माझी एका कामावर पेमेंट झाले होत्या म्हणून मला खाऊ वाटत होत्या, म्हणून मिस्टरनं म्हणलं 100 रुपयाचं आपण चिकन आणू, बनवूया, मुलं पण खातील. तर म्हणून मिस्टर जाऊन 100 रुपयाचं चिकन आणलेले, म्हणजे अर्धा किलो, नाही सॉरी, पावशेर, म्हणजे 40 रुपये किलो, सॉरी 400 रुपये किलो आहे. तर 200ला अर्धा भेटतो आणि 100ला पावशेर. तर हां 200 रुपये किलो आहे का माहिती नाही, मी तर विचारलं नाही, मिस्टरनं आणलेले. तर 100 रुपयाचं आम्ही तर आणलेले, तर तेवढंच माहिती. तर मी आज बनवणार आहे चिकन. तर बरेच दिवस खायचं इच्छा होत होत्या बहिणीनं भावानं, तर रोज रोज डाळ भाजी बनवत होत्या, म्हणून खूप कंटाळा आले होते मला. तर मी मिस्टरना आज म्हणले होते आपण चिकन खाऊ, 100 रुपयाचं आणूया आपण, मुलं बी खातील. तर मुलं काही एवढं जास्त खात नाही, त्यांना तरुण तर बिलकुल आवडत नाही. अन्नू आणि निवृत्ती मी खाते आणि त्यांचे पप्पा पण जास्त खात नाही, म्हणून आम्ही 100 रुपयाचंच आणलेले. तर माझे तो यायचंपर्यंत माझे चपाती होत आल्यात. मग ते आले की मग चिकन धुवणार आहे, एका साईडला भात ठेवणार आहे, कारण की बासमती राईस बनवणार होते, म्हणजे तांदूळ त्याचे बनवले होते काल. तर त्यांना चावता येत नाही म्हणतात मिस्टरना, म्हणजे ते खूप कडक होतात म्हणून त्यांना आवडत नाही आहे. म्हणून मी आज 40 रुपये किलोची, म्हणजे रेशनिंगचा तांदूळसारखा असतो मीडियम साधी, तसलं एक 45 रुपये किलो मी तांदूळ आणलेले, तेच आज भात बनवणार आहे. तर आज खूपच उशीर झाले मला स्वयंपाक बनवायला, कारण की का माहिती आहे का, म्हणजे पाणी आले होते आमच्याकडं. तुम्हाला तर माहिती आहे, मी रोज माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते की रोज पाणी येतात आमच्याकडं म्हणून. आज पण मोटरला लावत होते आम्ही, लावूनच 2-3 हंडा भरून घेतले, कारण की मोटर लावल्याशिवाय आपल्याला नळाला पाणीच येत नाही. खूप प्रॉब्लेम चालले, एवढा पाऊस पडायला लागला तरी पण. म्हणून मी मोटर लावून मिस्टरनं म्हणलं मोटर लावा, आपण मी 2-3 बॉटल भरून घेते म्हणलं. तर 20 लिटरची 2 बिसलेरी भरून घेतली. तेवढ्या मुलांना शाळेची बॉटल 3-4 भरून घेतलं, 1 हांडा भरून घेतलं, मग बंद केलं आपण, कारण की खूप लाईट बिल येतात, तेवढं आपल्याला भरता येत नाही. तर आम्ही बंद करून टाकलो. तर आता सकाळपासून आज जेवलीच नाही मी, कारण की बरंच कामं यायला लागले, तर कामं करायला लागले. तर काय करायचं, लेकरं बाळा असते म्हणून 5-6 कामं बघितलेले. तर सकाळी आज सकाळची शाळा होती आमची तनूची निवृत्तीची, तर मी सोडून आले होते. त्यांच्या पप्पा जाऊन 11:30 वाजता घेऊन आलेले मुलांना शाळेवरनं. मग मी दिवसभर काम करून आले. आज रोज 4 वाजता 4:30 वाजता येते, म्हणजे रोज 5-5:30 वाजता येते आपण. मी आज खूपच 6 वाजता का 6:30 वाजता आलेले कामावरनं. खूप उशीर झाले होते, कारण की मला अजून एक नवीन काम भेटलेले म्हणून कामं करत होती. ते पण कुठलं कामं माहिती का, डस्टिंगची आणि फर्निचर वगैरे पुसायची आणि झाडू फरशीची भेटले होत्या नवीन. तर तेवढं काम करून आले जास्त, म्हणजे रोज 3 नाही तर 4 करून येते, आज 5-6 करून आले, कारण की तेवढं केलं तर पण आपल्याला भागत नाही घर, कारण की सगळं काम म्हणजे सगळं खूप महाग झालेलं आहे. तर आता करायचं काय, करावं तर लागते. तर आता कुठं जायचं यायचं म्हणलं तर होत नाही, काय नाही. गावाला गेलं की आम्ही 2 दिवसातच आम्ही येतो, म्हणजे 3 दिवसात, 1 दिवस राहायची, 1 दिवस यायची, 1 दिवस जायची, असं म्हणजे 3 दिवस सुट्ट्या सांगून जूनमध्ये नाही तर जुलैमध्ये मी जाते गावाला, कारण की आमची कुलदेवीची यात्रा असतो, म्हणून आम्ही यात्रेला जातो. आणि कधी श्रावण महिन्यात देवाला फिरून यायचं असलं तर मग दर्शन जर पाया पडायला मग तेव्हा जातो, नाहीतर नाही जात.
इतर वेळा काही कार्यक्रम लग्न काय ठरवलं तरच आम्ही गावाला जातो, नाही तर नाही जाणार. कारण की कामधंदा सोडून कोण एवढं सारखं ये जा करणार, एवढं लांब म्हणजे 400 किलोमीटरचे हे जे अंतर म्हणजे खूपच. एक दिवस जायला एक दिवस यायला लागतो. ट्रेनला बी गेलं तर बसने बी जर झालं तर 300 किलोमीटर असं काय तर गाव होतं. म्हणजे सोलापूरच्या पुढे आमचे गाव. सोलापूर पुढे म्हणजे अक्कलकोट तुम्हाला माहिती असेल. मी प्रॉपर्टी अक्कलकोटचीच आहे. अक्कलकोटची थोडं पुढे मैदर गावाची मी आहे आणि आम्ही जास्त जात नाही आहे, तर इकडंच असते. आणि तर आज काल तर इतकी जोरजोराने पाऊस पडत होत्या, खूपच पाऊस. आणि तिघी भिजलेले, म्हणजे 4 भिजलेले, निवृत्ती, तनू, अनु आणि मी. कारण की रेनकोट होती, पण गाडी चालवताना दोन्ही पायी खाली टेकावं लागते आणि मुलांना पण स्टँडवरती इकडे तिकडे पायी ठेवून बसावं लागते. म्हणून सगळं त्यांचे पॅन्ट वेंट सगळं भिजले होते. तनूला मग थोडंसं एक्स्ट्रा बॅगेत पॅन्ट नेले होते म्हणून त्याला पॅन्ट घातली दुसरी. आणि अनु थोडंसं पॅन्ट वरती करूनच बसली होती, म्हणजे थोडं दुमडवून घेतली होती खाली मांड्यापर्यंत. आणि खूपच पाऊस पडत होता. मी तर दिवसभर भिजलेले, काल इतकी भिजलेले आणि रात्री इतकी थंडी वाजत होत्या, खूपच थंडी वाजत होत्या. आणि माझी ताप आता निवृत्तीला आलेले, निवृत्तीला पण यायच्यापर्यंत कामं करून यायच्यापर्यंत तापलेलं होतं, तो खूप तापलेलं होतं. मग आल्यानंतर मग मॅडमकडनं पैसे घेतले, मग तेव्हा मी जाऊन औषध आणलं माझ्या पोराला. बस ताप होत्या. तो झोपला होता, काही खाल्लं नव्हतं, एवढे डोळे मोठे मोठे झाले होते, असं सगळं त्याचं होठ लाल लाल झाले होते का तापामुळे, आणि चेहरा सुजले होते, त्याचं ताप खूपच आले होते. मग तो काहीच खाल्लं नाही, म्हणून मी मिस्टन बनवलं 100 रुपयाचं आपण चिकन आणून थोडंसं तोंडाला चव येते. तर आता मी बनवायला लागले. मला खूप उशीर नाही, मी पण सकाळपासून जेवलंच नाहीये. थोडंसं आले, मग थोडंसं भात आणि आमटी खाल्ली, मग बसली. तरी पण माझी काही भूक गेलं नाही. मी आता चपाती बनवते. एकाकडे कुकरला चिकन शिजवायला ठेवते, म्हणजे थोडंसं हळद, अद्रक लसूण पेस्ट, हिंग आणि मीठ टाकून मसाला लावून छान शिजवून घेते. आणि एकाकडे भात ठेवते, मग मसाला करते एका साईडला. मसाला काय करायचे म्हणजे 2 टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर आणि खोबरा तर ओले नाही आता, कारण की जेव्हा मिस्टर की कामावर आणते तेव्हाच मी टाकते भाजीला, कारण की ते पण खूप महाग आहे बाबा. ते पण 30 रुपये, 25 रुपये, 40 रुपये एक नारळ, ते पण सुकलेलं, पाणी नसते, काही नसते, म्हणून मी काही आणत नाही. कारण की त्या दिवशी इडली सांबार बनवायचे होते, म्हणून खूपच मिस्टरला सांगितलं होतं कामावरनं 2 आणा म्हणून 2 आणले होते. आता काही आणत नाही आहे. तर मी ब्लॉग व्हिडिओमध्ये पण टाकलेले होते इडली सांबार कशी बनवले होते, कशी वाटली. तर आता करायचं काय, एक तर पावसा पाण्यात काही होत नाही. आता मस्त छान छान स्वयंपाक बनवते, जेवण करते, पुन्हा सकाळी उठल्यानंतर पटकन तयार व्हायचं आणि कामाला जायचं. काय आता काम तेच आहे आपलं. तर आता इंस्टाग्रामवरती माझी 10,000 फॉलोअर्स वाढत आलेत आहे, आणि खूप मला आनंद वाटायला लागले. कारण की म्हणजे असं एवढे फॉलोअर्स होते म्हणून मला काही वाटल्या नव्हत्या. तुमच्या सपोर्टमुळे माझे झाले. कारण की बहिणीनं भावानं असं सपोर्ट करत राहा. खूप गरीब परिस्थितीमधले आम्ही आलेलो. तर माझे यूट्यूब चॅनल पण आहे, आणि इंस्टाग्राम पण आहे, आणि माझी आय डी तर तुम्हाला माहिती असेल. तर असं सपोर्ट करत जावा, आणि जेवढे लोक लाईक करते त्यांचं खूप आभार आहे माझे. आणि आता जायचं कामाला, यायचं कामाला, कारण की दिवसभर कामं करायची, संध्याकाळ आल्यानंतर स्वयंपाक बनवायची, पाणी भरायची,
धुणं भांडी करायची, मुलांना सगळं जेवण द्यायची, सगळं करावं लागते. महिलांचं ना खूपच प्रचंड महिलांचं ना त्रास असतो, तेवढं पुरुषांचं पण असतं असं नाही. त्या पण खूप कष्ट करतात, कारण की दिवसभर रात्रीभर एवढं डोळ्यात तेल टाकून त्या गाडी चालवतात ना, तेच खूप कष्ट आहे त्यांचे. ड्रायव्हर लोकांचं तर पुन्हा पुन्हा जलम होतात, तेवढं त्यांचं काळजीने गाडी चालू द्या. तर लेकरं बाळांना बायकोंना घरी सोडून कामाला जातात रात्री आणि दिवसा, तर तेच खूप आभार आहे. आमचं तर तेवढं नाही, आम्ही दिवसभर फक्त करून येतो. तर पाऊस कशी आहे, सगळं कुठल्या कुठल्या गावात खूप पाऊस पडलेला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं तर आज थोडंसं बरं आहे, आज ऊन पण आहे आणि छान वातावरण पण आहे, कारण की आज जास्त पाऊस पडला नाही. कारण की पाऊस पडायचं कसं तर होते, पण का घाबरते माणसं सांगा का. जे छोट्या छोट्या मुलांना शाळेला नेतात त्यांची आई वगैरे, पुरुषांना पण भीती वाटतो असं नाही, पण जास्त आईला खूप काळजी असतात, म्हणजे पडतात का आपण कुठे मुलांना घेऊन, तर खड्डे खूप पडतात रस्त्यावरती. ते जास्त माणसाचं पुढे बघायचं का गाडी चालवताना का खड्ड्याला बघायचं, हे मला सांगा. तर सगळंकडे कावल्यासारखं लक्ष ठेवावं लागते, कुठे खड्डा आहे का, कोण पुढे मागे आपल्याला ठोकतात का गाडी घेऊन, हे पण आपल्याला काळजी ठेवावं लागते. तर सगळ्यांनी चांगली गाडी चालवा, तेवढंच माझी आभार आहे. आणि आता चला पटापट स्वयंपाक करते, मग जेवण करते, पुन्हा सकाळी उठून कामाला जाते. माझी व्हिडिओ कशी वाटला तर मी चिकन कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते शेवट व्हिडिओमध्ये. तर कोणी स्किप करू नका माझी व्हिडिओ, तर शेवटपर्यंत बघा. आवडलं असलं तर लाईक करा. तर मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, व्हिडिओ आपण बनवायचं कशाला, म्हणजे आपलं असं म्हणजे एक आनंदासाठी बनवतात आपण. कोण असं म्हणजे हे होणारच की असासाठी बनवायचंच, आपण कमवतात म्हणून असं बनवत नाही. तर त्यांच्या इच्छा असतात म्हणून ते बनवतात, कोण पैसे कमवण्यासाठी बनवत नाही. कोणाचं खूप गरीब परिस्थितीमध्ये आलेलं असतात म्हणून ते सगळं माहिती देतात फक्त, बाकीचं काही नाही. कोण लोक म्हणतात बाई किती पैसे कमवते, किती इंस्टाग्राम चालवते, कसली असली म्हणून लोक बोलतात, पण लोकांना काय कळतात, त्यांना बोलायचं तोंड असत बोलतात, काही आपल्याला फरक नाही पडत. तर कोण कोण चांगली कमेंट पण टाकतात, ताई, बहीण, भाऊ, काका, बाबा म्हणून. तर असं काय नाही आहे, कोण ज्यांना कळत नाही त्यांना, ज्यांना डोकं कमी असतं तेच कसं पण कमेंट टाकतात, पण ते आपण लक्ष देणार माणसं नाही. तर आता मी तनू चिकन दे तिथलं. तर मी बघा आता चिकन दाखवते. आणू चिकन दे ग, बघ तिथं ठेवले पप्पा, पिशवी मधलं काढून दे, आपण घेऊ त्याला स्वच्छ. कांदा नव्हता, पप्पांना सांगितलं होतं कांदा आणायला. पैसे कमवायला महिनाभर लागतो, म्हणजे 30 दिवस लागतो. पैसे वाया करायला 1 सेकंड लागत नाही. पण आता काय सगळं महाग इतकी झालेली आहे बघा. अद्रक लसूण पेस्ट होती घरी, तरी पण माझ्या मिस्टरने आणलेली. पुरुषांना काय करत, काहीच नाही करत, जे भेटेल ते आणतात. एक सांगायला गेलं की 2 आणतात, ते त्यावेळेस काम आहे त्यांनी. का बरं आणते म्हणजे सांगत, पुन्हा सांगायलाच नको आपल्याला, सांगायला पाहिजेच नाही असं म्हणून ते आणतात. म्हणून ते आपण डोकं पहिला विचार करून आपण स्वतः आणायचं कामावर नाही येताना समजच. तर हे बघा चिकन आणलेले आता स्वच्छ करून ठेवलेले मी, तेवढंच आमच्यासाठी होते. आम्ही काय जास्त खात नाही, पण मुलांसाठी मी आणलेले. आणि उद्या तर रविवारी आहे, पण रविवारी काय सांगू, माझ्याकडं काल तर 1 रुपया नव्हती, माझी दीदी दिली होई मला, म्हणजे ती
1 रुपये पण नव्हते काल. मी इतकी टेन्शनमध्ये बसली होती काय करायचं होतं म्हणून. पण काय आता कमवलेलं पैसे कुठे ना कुठे जातं काहीच कळत नाही. मुलं लेकरं मोठं व्हायला लागले, ते लागतं हे लागतं. आता बघा आज आमची निवृत्ती आजारी होती म्हणून त्याला दवाखाना दाखवले, त्यालाच गेलं 500-600 रुपये. तर काय करायचं, मुलांसाठी तरच काम करतो आपण, पोट भरवण्यासाठी तर काम करतो. पोटासाठी नाही खाल्लं तर मग कशासाठी खायचं, बरोबर. कळतं एवढं आपल्याला, आपण कुठे खर्च करतो कुठे नाही खर्च करतो म्हणून एवढं लक्ष देत नाही. पण 1 रुपये जेव्हा हातात राहत नाही ना तेव्हा आपल्याला आठवण काय येतात, म्हणजे एवढं पैसे आपण कमवतो गेलं कुठे, पण खर्च करताना एवढं कळत नाही आपण एवढं इथे करतो खर्च म्हणून. तर तेव्हा पटापट खर्च करतो, लक्ष देत नाही आपण. जेव्हा हात खाली होतो तेव्हा म्हणते एवढं पैसे गेलं कुठे. तर गेल्या महिन्यात मी 1600 रुपयाने टँकर पाणी ओतून घेतलेले माझ्या टाकीमध्ये. जमिनीखाली टाकी बनवलेली आहे मी घरात, तर भरून घेतलेले. 1 घूट पाणी नव्हतं. तुम्हाला पण एक व्हिडिओमध्ये मी टाकलं असेल पाणीसाठी. खूपच पाणी, सगळं भांडी बिंडी सगळं घेऊन बसली होती ते घरात. कामाला जायचं म्हणलं तर ना खूप 2 दिवस आंघोळ पण केले नव्हते. काय करायचं, पाणीच नाही, सोन्यासारखं पाणी झाले होते. लोकांनी 1 बकेट पाणी मागितलं तर काय म्हणायचे, पाणी मागू नका सोनं झाले पाणी. बघा म्हणजे कुठल्या महिन्यात, जून महिन्यात जून तर तसंच गेलेत, 1 ठिंब पाणी पडलं नाही. जुलैमध्ये थोडं बरं आहे, म्हणजे 15 दिवस झाल्यानंतर पडलेले पाऊस, तुम्हाला बी माहिती असेल. तर आता काय करायचं, तेवढं तर आता देवाच्या कृपेने पडायला लागले. पाऊस आहे म्हणून हमी आहे, पाण्याशिवाय काही होत नाही. तर देवा गावाकडे शेतीला पण पाणी, तिकडे पाऊस खूप येऊ द्या. ज्यांचं शेती आहे त्यांना पाऊस खूप लागत आहे, म्हणजे ते आपल्या शेतकरी लोक असते म्हणून हमी आहे. त्यांना पण खूप छान पाऊस असो पडू दे तिकडे गावाकडं. आपल्याला खेतीने म्हणून एवढं पावसाला नाही बोलायचं आपण, कारण की सगळं तुरी बिरी ज्वारी बाजरी त्यांना तर पाऊस लागतातच झाडाला. तर आता मी बनवते चिकन. आता धुवायला ठेवलेले, एकच चपाती शेवटचा होता बनवायला लागली. बघा माझी चपाती कशी फुगली, हे बघा मस्त फुगली. मला वास पण छान येते. मी म्हणजे जेव्हा हातात असते तेव्हा मी एकदमच भरून घेते 30 किलो. कुठे 1-1, 2-2 किलो भरायचे म्हणून जेव्हा म्हणजे 2 महिन्याने 2.5 महिन्याने एकच भरते मी. पैसे असेल तेव्हा, म्हणजे दर महिना फिक्स म्हणजे भरायचंच असं नाही. तर सिलेंडर महाग झाले, तेल तर बापरे 1 किलोला 1 लिटरला फक्त 180 रुपयाला 1 लिटर आहे. तर कम से कम 4 माणसं बी जर असलं तर हप्त्याला, तर नाहीतर 4-5 दिवसांनी तर काय तळायचं बनवायचं असेल तर तेल काय करायचं एवढं मागे करायचं असेल तर. जर आपण 5 लिटर बी भरलो तर जाते किती पैसे, 1000 रुपये. तर आमची कमाई किती असते, 800 नाही तर 9,000 रुपये. तर त्याच्यात घर भागवायची, घर भाडा भरायची, राशन भरवायची, लेकर बाळांचं फी बघायची, कसं होणार सांगा बरं. नाही होणार. पण काय करायचं, तेवढं पैशाला तर बघत बसायचं नसतं. तर सगळं करावं लागतं. त्यांचं शिक्षण पण बघावं लागते, दवाखाना बघावं लागते, मुलांना छान त्यांचे आरोग्य बघावं लागते. आपण तेवढं काळजी देवाने दिलेली. आता बघा मी धुवून घेते, काय धुवून घेते माझी माहिती असेल. चिकन धुवून घेते स्वच्छ पाण्याने. पण बरं आहे, कारण की बायकांना ना, बायका म्हणतात ना, बायका ना पुरुषाचं पुढे. जेवढं पुरुष कमवते तेवढं बायका पण आणायला लागल्यात आता. बायका तर कमी नाही आहे, पण एवढंच ते विचार करतात, लेकरं बाळा असतात, आपण त्यांना सोडून कुठं कामं एवढं करू शकतो आपण. 8 तासाची ड्युटी नाही करू शकत आपण. त्यांना पण पुढे मागे आजोबा आजी सांभाळायला असलं ना की बायकांना त्रास नसतो. पण त्या पण कामाला जर जायचं असलं तर मग करायचं, मुलांना सांभाळायचं कोण, आपणच सांभाळावं लागतं. म्हणून मुलांचं काळजी घेऊन कामं करावं लागतं. तर तुम्ही पण मुलांचं काळजी घ्या. आता पावसा पाण्यात खूपच मुलं आजारी पडतात.
पाणी त्यांना उकळून पाणी द्यायचं, कारण की मोठं जण कशी तर थोडं सण करून देतात, पण बारका लेकरं नाही सण करून देत. आमची निवृत्तीला रात्रभर ताप होती, इतकी ताप होती. मी उठलं, त्याला झंडूबाम लावलं, पाय दाबलं, त्याला औषध पाजवलं. मी पण उठून बसले 5:30 वाजता. मी म्हणलं 5:30 वाजले म्हणत तर आपल्याला पाणी तापायला ठेवायचं, भांडी घासायला घ्यायचं. म्हणून मी पण बसली होती. माझी पिल्लू म्हणलं, आई तू का बसली, झोप ना थोड्या वेळ. आणि तो माझ्या खांद्यावरच झोपतो, हातावर. मी माझ्याशिवाय तो झोपत पण नाही. तो पण उठल्यावर म्हणलं थोडा वेळ, मग आडी पडलं, म्हणजे थोडंसं डोळे झाकून तेच बसले झोपली. परत डोळे उघडले, मग उठली, मस्त भांडी बिंडी घासली, आंघोळ केलं, स्वयंपाक केलं, कामाला गेलो. आणि आज पोरांचं पण सकाळच्या शाळा होता. शाळेमध्ये सोडली किती वाजता, 7 वाजता. कामाला गेली मी पण किती वाजता, 7:30 वाजता, 8 वाजता. तिथंच थोडं वेळ बसली, कारण की 7 वाजता तेव्हा लोक झोपतात. मोठे मोठे श्रीमंत लोक असतात, कुठे एवढं लोक तरी पण उठतात असं नाही. वॉकिंगला वगैरे जातात त्या, पण कुणाला लवकर हवे असतात, कुणाला नाही हवे असतात. म्हणून नाही गेले एवढं लवकर. बसलं, माझी टायमिंग झाली की मग मी गेली कामाला. आता चला बनवूया पटापट. हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले, त्यात थोडंसं अजून एकदा पाणी घेते आणि शिजवायला ठेवते. म्हणजे टाकते आता काय करू, अयो तेपर्यंत मी मसाला भाजून घेते. उगाच गॅस पाहायचं पण बघायला लागले. तर बघा मी ठेवले तवा. हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. टमाटो आणि कांदा नव्हती, मिस्टरांना सांगितलं होतं कांदा आणा. हे बघा किती महाग झालेलं आणि किती छोटे दिलेले बघा कांदा. ते पण कांदा 100 रुपये 3 किलो होते, थोडंसं मिडियम साईज असं त्यावर. आणि असं बारीक 4 किलो. चला आता पटापट. आता बाकी काय आहे, फक्त भाजी आहे आणि एक साईडला मला भात ठेवायचे. हे बघा थोडं मीडियम साईजचं, हे 45 रुपये किलो आहे. म्हणजे सेम रेशनिंगचं तांदूळसारखंच आहे, पण फ्रेश असतं. 45 रुपये किलो. हे मुलं मिस्टरांना आवडतात ते जाड तांदूळ, म्हणजे कोलम, बासमती हे नाही आवडत त्यांना. आणि काय बरं अजून एक नाव काय तर आहे, ते खूप जाडा त्यामुळे त्यांना आवडत. म्हणून आज 1 किलो आणल्या. मुलांना पण आवडतं खिचडीमध्ये थोडं मऊ भात. चला आता बनवूया फटाफट. तांदूळ धुवून घेते, एका साईडला भात ठेवते. चपाती तर झालेले, भात करते. थोडंसं मीठ टाकते. जास्त कामाला जावं लागते म्हणून ना मी इकडे जास्त फिरायला जात नाही ना, म्हणून तुम्हाला वेगळा व्हिडिओ म्हणजे बघायला भेटत नाही. तर मित्रांनो बहिणींनी असं सपोर्ट करा. माझे फॉलोअर्स वगैरे जास्त वाढवलं ना यूट्यूबवरती, मी अजून जाईल मी बाहेर. तुम्हाला वेगळा प्रदेश पण मी दाखवते, म्हणजे कुठे आपण जातो त्याला. पण आता सुरुवात आहे म्हणून मी काही एवढं बाहेर पडत नाही तरी पण. आणि एवढं पावसा पाण्यात लेकरं पाणी घेऊन जायचं कुठे, हे ताप येतो डोक्याला. एवढं पटकन जायचं विचार नाही करत. काम केल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. चला आता मी भाताला थोडंसं मीठ टाकून ठेवले आणि ह्याला चिकनला हे चविष्टपुरते मीठ, सगळं आटून जागायचं. आणि हे बघा इथं होती अद्रक लसूण पेस्ट, तरी पण मिक्सर आणलं होतं.
काय करायचं आता, आणल्या म्हणलं तर टाकावं तर लागतं. हे बघू शकते. यात मी थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकते आणि आता टाकते हळद. कधी इकडे कधी मागे कधी पुढे असं ठेवतो डबे. हळद टाकते थोडंसं आणि थोडंसं हिंग टाकते. हे बघा, हिंग तर पोटासाठी खूप छान आहे. आमची आम्हाला खूप आवडतात आणि ते पण घट्ट झाले वाटतं पावसामुळे. चला आता फटाफट मिक्स करून घेऊ. आता मी भाजून घेते, मस्त शिजवून घेते. कुकर पण लावायची भाजी कुकर लावते. आता कामं करून स्वयंपाक करायचं म्हणजे तर मग खूप घरी आली की कंटाळा वाटतो. घरी एका माणसं म्हणजे घरी एकाने राहिलं स्वयंपाक बनवायला बरं वाटतं, म्हणजे बरं असतं कोणाला पण मदत. पण आता एक टाइम मला तर करावंच लागतं. चला तणू आणू तिथलं चाकू ते हाय की तर भेटलं समोर असतं तरी पण डोळे दिसत नाही कधी कधी. तर आता चला, माझे इंस्टाग्रामला आता 10,000 फॉलोअर्स होत आलेत. तर बहिणीनं भावानं खूप मला लई आनंद वाटायला लागला. परत सांगते तुम्हाला गोष्टी. तर आता चला, तुमच्या सपोर्टमुळेच आहे. गरीब लोकांना जे सपोर्ट करते ना ते खूप आभार आहे. तर कुठलं पण माणसं छोटे झिरोमधलंच मोठं होतात. असं सगळ्यांना सपोर्ट करत राहा. पण व्हिडिओ जो रील बनवतात ते काही माहीत नाही आहे, ते पण त्यांचं इच्छा असते म्हणून बनवतात, असं नाही. त्यांना काही येड लागलेलं नसतं, ते काही येडी झालेलं नसतं. त्यांचं इच्छा म्हणजे आनंदासाठी बनवतात. आणि जास्तीत जास्त त्यांना खूप म्हणजे नवरा सासू सासरा खूप सपोर्ट करायला पाहिजे. कारण की त्या एक घरात किटकिट करायला लागलं तर अजून डोक्याला ताप होतो. पण म्हणून ना माणसांचं पण घरात परमिशन घेऊन करावं लागतं. तर शक्यतो माझ्या घरी तर आमची आत्या बनवू नको म्हणतात, त्यांना बरं नाही वाटत. त्या असं व्हिडिओ रील वगैरे काही बनवत आले नाही, ते लोकांना काही माहिती नाही. तर त्यांचं काही नुसतं कष्ट करायचं, 2 पैसे काही असले तर तेवढं खायचं, तेवढंच माहिती आहे त्यांना. त्या पण खूप संकटमधलं आलेले, म्हणजे खूप कष्टामधला आलेले. त्यांना पण बरोबर आहे ना, लोक कोण कमेंट पण कसं पण टाकतात म्हणून त्या घाबरतात. म्हणून लक्ष नाही द्यायचं. बरेच लोक करतात. तर कारण की ह्याच्यामधनं खूप गरीब लोक पण मोठं झालेले, पण त्यांना पण खूप थँक्यू. पण स्वतः दुसऱ्यांचं इथे हात पुसरण्यासाठी स्वतः त्यांची म्हणजे त्यांचे हक्कामध्ये तर ते जगतात, हे मला खूप बरं वाटते. कारण की लोक काय चार बोलतात ते नाही आपल्याला. ते बघा मी छान मस्त भाजून घेतलेले, लावलं झालं. आता मी मस्त आणि इकडे एका साईडला कुकर लावून ठेवते. पण मला जेव्हा मी माझी माहेर आई पप्पाकडे होती तेव्हा पण खूप मी गरीब परिस्थितीमध्ये आलेली. तर आता माझे मिस्टर खूप सपोर्ट करते मला. माझी बहीण माझे पप्पा खूप सपोर्ट करतात. पण आम्हाला लहानपणीमध्येच आई नाही नव्हती आम्हाला. तर असंच आम्ही आत्याकडं चुलते काकूकडं काकाकडं पण खूप आम्हाला जीव लावलेले. त्यांना पण खूप थँक्यू, त्यांना आम्हाला मोठं केलेलं. पण काय आता करायचं,
खूप लहान लहान होते तेव्हा आमची आईच नव्हती, तर आम्हाला काही कळत नव्हतं. तर माझी दीदी, माझे भाऊ सगळं छान आहे. तर आता कामाला जायचं म्हणतं खूपच कंटाळायला लागले. काल तर बरंच नव्हतं. कोथिंबीर घेतली म्हणजे ते पाणी ठेवले दिसते गेलं. बकेट भरून पाणी आता नळामधलं भरून आणलेलं पाहिजे म्हणून त्याच्यात मी धुत होते. कारण की बेडशीमध्ये नळ आहे पण टाकीवरती नाही बसवलं टेरेसवर, म्हणून आम्हाला बकेटने सगळं वापरावं लागतं. तर त्याला आता मिक्सरला लावतो. हे बघा मिक्सर घेतलं पहिले हा मिक्सर लावून घेते. माझी दीदी तर खूप आईसारखी बघते मला, पण त्याचं पण खूप आभार आहे. माझे खूप कष्टामध्ये पण माझी दीदी मला साथ दिलेला आहे. पण आईचं माया पण दाखवलेलं आहे पण म्हणून मला आईचं काळजी काही वाटत नाही. आमची आई नाही करते मला काय नाही वाटत. माझी दीदीला खूप वाईट वाटतं, मला नाही वाटत. का म्हणजे मी बघितलंच नाही ना, मग काय कळतच नाही. एक सीटी वाजला आता, अजून 3 सीटी झाली ना चिकन शिजून जातो. तेपर्यंत मसाला करून घेते. परत लाईट गेले की अजून वांग होते. असं ठेवायला लागते आपल्याला वरती. मिक्सर सगळं काढून ठेवलेलं. चला आता मी मस्त चिकन फ्राय करताना मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तर मी आज बनवलेले आहे चिकन. हे बघा चिकनचं फ्राय केलेले आहे, म्हणजे फोडणी दिलेले आहे. बघू शकते मस्त. हे बघा पीस पण त्या तुम्हाला म्हणले होते चिकनची भाजी बनवते. बघा किती सुंदर तरी सुटलेले, अजून उकळलं नाही आहे. तर भाजी कशी बनवलं नक्की कमेंटमध्ये सांगा.